नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही? आशा करते स्वस्त मस्त आणि हेल्दी असाल तुम्ही. आज आहे सोमवार आणि आज आहे माझा उपवास आणि मी जात आहे माझ्या आईकडे आणि आईने आज मला जेवायला बोलवलेलं आहे. तर बघूया आई जेवणामध्ये काय काय बनवणार आहे, काय काय पदार्थ बनवणार आहे. आईच्या आजचं कसंही जेवण असलं तरी टेस्टीच लागतं. तरी मी तुम्हाला माझ्या आईने काय बनवलं आहे जेवण मी तुम्हाला दाखवेल आणि तिची रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न करेल. तर तुम्हाला भेटते थोड्या वेळात आईकडे आणि हा ब्लॉग तुम्हाला उद्या भेटेल. सोमवार आज आहे, उद्या मंगळवारी तुम्हाला बघायला भेटेल. तर तुम्ही बघत राहा माझी व्हिडिओ. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा चॅनलला. भेटते थोड्या वेळाने. आली परत मी. आता आली आहे आईकडे. लिफ्टमधून उतरत आहे आणि भेटवते तुम्हाला आईला. आली मी आईकडे. आई घरी नाही आहे पण पप्पाने दरवाजा उघडला आणि आई गेली आहे बाजारात काही भाज्या वगैरे घेण्यासाठी आणि पप्पा पण गेले आहेत आता दुकानामध्ये. त्यांना आठवलं की नारळ नाही आहे तर नारळ पण आणायला गेले आहेत. पप्पानी घरी पूजा वगैरे केली. दाखवते तुम्हाला आमच्या घरचं मंदिर. हे बघा, हे आमचे कुळदैवत आहेत आणि आताच पप्पा पूजा वगैरे करून गेले. हा माझ्या आजीचा फोटो आहे. आले दोघं पण. पप्पा लुंगीवरच गेलेले, नारळ घ्यायला गेलेलात ना. हाय करा चॅनलला. आणि आई बघा बाजारात गेलेली मस्त तयार होऊन ड्रेस वगैरे घालून. आणि पप्पा बघा पप्पाला आवडत नाही जास्त तयार व्हायला आहे ना पप्पा. आईला आवडते. आई काहीतरी बोल चॅनलला. मला आवडतंय यूट्यूब फॅमिली. मला तर तयार व्हायला पण आवडते, कुठं बाहेर जायला पण आवडते. पप्पाला पण आवडायला आता आहे ना पप्पा. तुम्हाला आवडायले का ना आता फिरायला वगैरे जायला? येणार आहेत ना आता, जाणार आहेत परवा परत. जाऊया कुठेतरी. हा येणार आहेत ना. असं करा चॅनलला येणार आहे म्हणून. बघा आई डायरेक्ट आली आणि किचनमध्येच घुसली फ्रीजमध्ये काहीतरी ठेवायला. हे बघा आमचं फ्रीज कधी रिकामा नसता, पूर्ण फुल भरलेलं असतं फ्रीज हमेशा. थम्सअप वगैरे घेऊन आलात काय? थम्सअप जिरा सोडा. वा. आणि काय बनवणार आज जेवण? जेवण आज बनवूया इडली, सांबर, चटणी आणि चपाती, भाजी. सगळं तुला उपवास आहे ना. हा, पप्पा पण डायरेक्ट आल्या किचनमध्ये घुसलेले आहेत. माझा उपवास आहे म्हणून टेन्शन आहे दोघांना पण. फटाफट तयारीत आहे. आई तू धावपळ करून आलीस का एकदम घाईघाईमध्ये? अरे नारळ फोडायला चालू केलं. अरे कॅमेरा हल्ला आमचा. बघा पप्पा कसे नारळ फोडतायत. नारळ फुटतच नाही, लय मजबूत नारळ आहे पण. एकदम जोर लावून पप्पा नारळ फोडण्याच्या तयारीत आहे. शेंडीवाला नारळ नव्हतं आणलं पप्पा. शेंडी काढी. ऐसे करोगे तो नहीं टूटेगा, उल्टा करो. ऐसे तो नहीं. पप्पाचे प्रयत्न चालू आहेत. प्रयत्नाची परमेश्वर. देखा टूटा. बघितलं, प्रयत्न केले पप्पानी आणि तुटलंय नारळ. नारळात पाणी आहे की नाही बघूया. अरे वा, निघालं पाणी एवढं नारळात. आणि ह्याच्यामध्ये आईने बघा इडलीची तयारी करून ठेवलेली. सगळं वाटून ठेवलेलं आईने. इडली बनवणार आहे. याचं बघा वाटण रात्रीच करून ठेवलेलं आईने फ्रीजमध्ये. झालं आई? फुटलं ना नारळ? कचऱ्याच्या थैल्या मस्त लटकवलेस ना तिकडं. बघा एवढं पाणी निघालं नारळामध्ये. नारळाचं पाणी मी पिणार आहे कारण माझा उपवास आहे म्हणून. आई मला गाळून देते नारळाचं पाणी. कचरा असतो ना त्याच्यामध्ये म्हणून. नारळाचं पाणी पिते आणि थोड्या वेळात परत तुम्हाला भेटते. मस्त आहे नारळाचं पाणी, गोड आहे. आणि बघूया काय काय बनवणार आहे आई. दाखवते तुम्हाला. बघा आता नारळाची चटणीची तयारी चालू आहे आणि ह्याच्यात मम्मीने भेंडी काढून ठेवली आहे.
भेंडी कोणाला बनवणार आहे? सांबार मध्ये लागणार आहे. खूप मजबूत आहेत नारळ हे. जुन नारळ आहे वाटतं. हे कशासाठी? सांबर. ही सांबरची तयारी चालू आहे. ही डाळ पण त्याच्यासाठीच घेतली आहे मम्मीने. आता स्वच्छ धुवून घ्यायची आहे 2-3 पाण्याने. हे बघा पप्पाने खराब झालंय थोडंसं. खराब नाही झालं. आज मग? इकून दाखव. तिकून काय दाखवू? यूट्यूबला खोटं कशाला सांगू. हे आता कापून थोडंसं हे करायचं. थोडंसं हे झालंय. काय नाही झालं त्यानंतर हे झालं. काय आहे काय हे? वाळू काय वाळू. सांबारची ककडी. अच्छा, सांबारची काकडी आहे ही. सांबारची. साऊथ इंडियन पण ही काकडी छान लागते ना पप्पा खायला. बघा, सांबारसाठी भेंडी आहे की जावयासाठी? जावयाची लय नाटके आहेत. कारण जावई भाजी वगैरे पाहिजे प्रॉपर खाण्यामध्ये. त्याच्यामुळे आई त्यांची तयारी करते पहिलं भेंडीची भाजी. शेपूची भाजी नाही बनवणार आहे. शेपूची भाजी पण बनणार आहे. बघूया आता काय काय पहिलं बनतं. पॉसिबल जेवढं आहे तेवढं बनवूया. सगळं बघा आई असं स्वच्छ धुवून घेते. बघा, असं आम्ही टोपामध्ये पण पाणी ठेवतो साठवून. पाण्याची कमी नाही आहे, पण आईला सवय आहे असे हंडे वगैरे भरून ठेवायचे. आणि असं टोपामध्ये पण पाणी ठेवायचं. भाज्या वगैरे धुवायला असं कामाला येतं ना, म्हणून आहे ना आई. बघा, आणि जेवढं असतं तेवढं कमीच असतं ना शॉपमध्ये. बघा आईने किती पाण्याने धुतली डाळ ग. आता आई ते उघडं भांडं आहे म्हणून आई आता ह्या पाण्याने झाकलेल्या हंड्यामध्ये जे आम्ही जेवणाला वापरतो त्याने पण एकदा धुवून घेते. बघा केवढं पाणी निघालं. घाणेरडं तर नाही बोलू शकत, पण असं वाईट जेवढं निघतं तेवढं धुवायचं स्वच्छ. आणि हे पाणी आपण झाडांना टाकू शकतो. झाडांवरचे जे कीटकनाशक आहेत ते मरतात आणि झाडाला चांगलं खत भेटतं ह्याने पण. आणि इकडे बघा भेंडी कापते आणि त्याच्यानंतर हे नारळ पण कापून ठेवलं आहे. फटाफट लागलेत सगळे कामाला. आणि मी व्हिडिओ बनवण्याच्या फक्त कामाला लागली आहे. जेवणाच्या कामाला आई लागली, मी व्हिडिओ बनवते फक्त. आणि खायला फक्त मदत करणार आहे आईला मी. डायरेक्ट मिरची डाळीमध्ये टाकायची. शिजायला हे सांबारच आहे ना, पण डाळ नाही आहे ना. नाही, डाळ नाही. सांबारसाठी डाळ शिजवली. अच्छा, काय मिरची वगैरे टाकून हे वेगळं शिजवायचं मग. आणि त्याला फोडणीत टाकून घ्यायचं. मग नंतर डाळ टाकून घ्यायची. सांबार तर मी कधीच नाही बनवलं. आईने आणि माझ्या भावाची बायको आहे मनीषा, तिने भरपूर वेळा बनवले सांबार. आम्ही नाही बनवलं एवढं सांबार. याच्यामध्ये सगळे मसाले ठेवलेत आईने. हळद टाकली आहे फक्त. आता हळद टाकलीस ना. पाटची ड्रेस.
आता आई गॅसवर ठेवते डाळीचं कुकर. किती शिट्ट्या द्यायच्या डाळीला? 4. 4 शिट्टीमध्ये आपली डाळ शिजणार आहे. आणि दाखवते तुम्हाला मी सांबर कसं तऱ्हेने बनवणार आहे मम्मी, म्हणजे कशा पद्धतीने बनवणार आहे. ह्या शेंगा आहेत. पप्पा इकडे मस्त आरामात टीव्ही बघत बसले आणि दोन्ही भाऊ माझे आणखीन कामावरून नाही आलेले. आई बघा असे शेंगा शिजवून घेते पहिलं. हे पण पाणी यूज करशील ना पण शेंगा शिजवलेलं पण? हां, कारण हेल्दी असतं हे पाणी पण. हे बघा ह्याच्यामध्ये कोथिंबीर आणि कढीपत्ता पण आई धुवून घेते. कढीपत्ता पण आईला धुवूनच आवडतो आणि सगळ्यांनी धुवूनच घेतला पाहिजे कढीपत्ता पण. नारळ पण कापलेला आईने परत धुतलंय. आई सगळ्या वस्तू धुवूनच घेते. आता ही चटणीची तयारी आहे. चटणीमध्ये हिरवी मिरची आणि कोथिंबीर सगळ्यात प्रथम पाहिजे, कारण खूप चव लागते कोथिंबीरीने आणि हिरव्या मिरचीने. आणि थोडंसंच लसण घालायचा आणि त्याला वाटून घ्यायचं आहे ना आई. आणि नंतर कढीपत्ता आणि राईची फोडणी द्यायची आणि थोडं हिंग टाकायचं. ज्यांना ॲसिडिटीचा वगैरे प्रॉब्लेम आहे, डायजेस्ट होण्यासाठी ज्यांना प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी उत्तम आहे. आता बघा ही सगळं तयारी चालू आहे आमची. मस्त हिरवीगार चटणी खायला एक नंबर लागते. मम्मीला 10 वेळा वाकायला लागतं फ्रीजमध्ये काय ना काय शोधायला. पण आजकालच्या यंग जनरेशनला एवढी मेहनत आवडत नाही करायला जेवढी आई आपली मेहनत करते. बघा आई स्टँडवरच्या वाट्या ग्लास पण धुवूनच घेते. न धुता तिला काहीच आवडत नाही. भांडी धुतलेली असली तरी पण मम्मी परत परत धुवून घेते. आणि ही आहे चिंच. सगळ्यात महत्त्वाचं आहे सांबारसाठी ना, सगळ्यात महत्त्वाची आहे चिंच सांबारसाठी. फिश कढीमध्ये पण छान लागते आहे ना ही चिंच. सांबारमध्ये पण चिंच पाहिजे. चिंच निघत नाही आहे कारण कडक झाली आहे. फ्रीजमध्ये ठेवून ठेवून जास्त वेळ ठेवतात ना तर त्यांच्यामुळे अशी कडक होते चिंच. पण फ्रीजमध्ये ठेवलेलीच बरी आहे, नाही तर कीड वगैरे लागायचे पण चान्स असतात कधी कधी. आणि हा लसण घेतला आहे. पप्पाला देते थोडंसं काम लसण साफ करायचं. पप्पा लसण साफ करता का बसून थोडा? बघा कसं शेंगांना उकळा आलेला आहे आणि मस्तपैकी शिजल्याच्या नंतर या शेंगा पण खूप टेस्टी लागतात खाण्यासाठी आणि हेल्दी पण खूप आहे. इंग्लिशमध्ये ड्रमस्टिक बोलतात त्याला. खूप छान लागतं खायला. आमच्या मराठीमध्ये शेवग्याच्या शेंगा बोलतात. बघा मिरच्या पण मम्मीने घेतलेल्या आहेत. 5-6 मिरच्या घेतल्या आहेत. नाही जास्त तिखट पण नाही बनवत आम्ही, नॉर्मल. 2 शिट्ट्या झाल्यात आई. 2 शिट्ट्या झाल्यात. डाळीला किती शिट्ट्या लागणार आहेत? ही आहे सांबरची तयारी. वांग आणि भोपळा आणि याच्यात मिरच्या वगैरे आहे. डाळ झालेली आहे 4 शिट्ट्यांमध्ये. आणि इकडे होत आहे भेंडीची भाजी. आम्ही सगळं अंदाजे टाकतो.
आम्हाला ते 1 टीस्पून आणि 2 टीस्पून असतं ना, ते सगळं समजत नाही, तर आम्ही अंदाजमध्येच सगळं बनवतो जेवण. मीठ, हळद, मिरची वगैरे सगळं अंदाजाने आहे आपलं, कारण एवढ्या वर्षापासून स्वयंपाक करतो तर त्याचा आपल्याला अंदाज कळालेलाच आहे. त्याच्यामुळे काय आमचं मोजमाप नाही आहे. आणि ह्याच्यात पण सगळं टाकून बघा शिजवत आहे मम्मी. त्याला पण थोडं स्टीम करून म्हणजे बॉईल करून घेणार आहेत, थोडंसं, जास्त नाही, थोडंसं बॉईल करायचं आहे. ह्याच्यामध्ये राई संपलेली आहे, तर राई काढायला लागेल थोडीशी आणखीन. राई संपली होती, थोडीशीच टाकली तर आम्हाला कमी वाटली, म्हणून आता आई परत काढून देते खालून. राई मस्त इथे नाचायला लागल्याच्या नंतर हिंग आणि पहिले टाकणार आहोत लसण आणि नंतर हिरवी मिरची आणि कोथिंबीर. कोथिंबीर काप ना, कोथिंबीर टाकायला लागेल. तेलामध्ये तुम्ही कोथिंबीर टाकली ना तर आणखीन चवीला लागते, स्पेशली भेंडीमध्ये. तुम्ही ट्राय करून बघा माझ्या एकदा पद्धतीने बनवून. आणि ह्याच्यामध्ये आता थोडीशी हळद टाकायला लागेल. तुम्ही पण असं टाकून बघा. हळद टाका आणि मग भेंडी टाका, म्हणजे भेंडीचा कलर पण हिरवा राहतो. तुम्ही एकदा अशा पद्धतीने भेंडी बनवून बघा आणि मस्त हिरवीगार भेंडीला असते. आम्हाला असं ग्रीन कलरचीच भाजी जास्त आवडते, असं काळपटपणा आणि असं लाल लाल मसाल्यामध्ये वगैरे जास्त आवडत नाही भेंडी. त्याच्यात बघा मम्मीने गडबड केली आहे, भेंडी याच्यात अख्खी राहिलेली आहे. तर चालतं, असं घाईघाईमध्ये होतं, काय हरकत नाही, पण ठीक आहे. आणि याच्यात थोडंसं मी कढीपत्ता पण टाकलेला आहे. मी टाकत नाही, पण सहजासहज आज टाकलेला आहे. मी कढीपत्ता नाही टाकत भेंडीमध्ये. आणि थोडा वेळ ह्याला झाकण ठेवायचं आणि नंतर ह्याच्यावरचं झाकण काढायचं आणि मग थोडा वेळ असंच विदाऊट झाकण शिजवायचं, म्हणजे ती चांगली सुटसुटीत होते. आणि मीठ पण चवीनुसारच टाका, कारण भेंडी कमी झाल्याच्या नंतर खारट नाही व्हायला पाहिजे, म्हणून आपलं थोडंसंच मीठ टाकायचं, जास्त नाही टाकायचं. आणि तसं पण मीठ कमीच वापरायचं. सगळ्यांना ठसकाच लागलाय, मला स्वतःलाही लागलेला आहे. भेंडीचा तडका एकदम मजबूत होता. आणि बघा याच्यावरती मी आता झाकण ठेवते आणि परत थोड्या वेळाने उघडेल झाकण. ही बघा चटणीची तयारी झालेली आहे आणि आता हा मिक्सरमधनं चटणी काढायची आहे. आमच्याकडे पाट नाही आहे, पाटला असतो ना वाटायचा तसा, तर बघूया आता या मिक्सरमधनंच काढतोय चटणी. थोडंसं पाणी टाकायला लागेल, जास्त आपल्याला घट्ट नाही करायची आहे, पातळ चटणी हवी आहे. तर तुम्ही बघितलं चटणीमध्ये आम्ही काय काय घेतलं आहे वाटण्यासाठी आणि चटणीला कशी फोडणी देणार आहोत हे सगळं बघण्यासाठी तुम्हाला वाट बघावी लागेल. पुढील भाग उद्या येणार आहे, तर व्हिडिओ बघत राहा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.